आपण पंकज भारते यांच्या शेतात आलो आहे. मी मनशा मार्केटिंगला काम करतो. मनशा मार्केटिंगला मी 20 वर्षापासून सतत कार्यरत आहे. मी जळगाव या एरियामध्ये कंटिन्यू काम करतो आणि मुख्य पीक म्हणजे मी सध्या तरी केळी या पिकावरती सध्या मेन काम करतोय. आणि पंकज भाऊ मला सुरुवातीला 2008 साली जेव्हा आमची सुरुवातीला भेट झाली तेव्हापासून हे आपल्याशी जोडून आहेत आणि उत्कृष्ट अशी त्यांची केळी आहे. जवळपास 40 एकर क्षेत्रामध्ये त्यांची केळी आता उभी आहे आणि केळी आपण आता सध्या बघू शकतो की ती कुठल्या पोझिशनला आहे. यांना आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे रेग्युलर मार्गदर्शन करत असतो. मार्गदर्शन करत असताना त्यांना जमीन कशी तयार करायची, जमिनीत काय वापरायला पाहिजे, कुठले खतं त्यांना वापरायला पाहिजे. सुरुवातीला आपण जसं आपली जी खतं आहेत जसं रिक्लेम असेल, रिफिल असेल, हे सुरुवातीला बेसल डोसमध्ये त्यांना द्यायला लावतो. त्याच्यानंतर जे दुसरा जो डोस येतो त्या डोसमध्ये आपण त्यांना जे क्लिकेसेफ, अल्प्रोझाईम आणि इतर जी खतं आहे DAP, 10-20, पोटॅश, युरिया ही खतं आपण त्यांना बॅलन्स फर्टिलायझर आपल्याला कसं देता येईल हा हिशोब आपला त्यांच्याकडे देण्याचा उद्देश असतो. आणि सुरुवातीला आपण जेव्हा ती रोपं लावत असताना लागवडीच्या सर्वसाधारणपणे 3ऱ्या दिवशी आपण त्यांना पहिली ड्रिंचिंग देतो. मायकोफास, ट्रायव्हिल हे सुरुवातीला पहिल्या ड्रिंचिंगला देतो. कारण त्यामुळे काय होतं की मुळं जी आहेत ती मुळं सेट होण्यास फार मदत होते. दुसरी जी ड्रिंचिंग आहे त्यांना दुसऱ्या ड्रिंचिंगला आपण 1261, ह्युमिकॉट, सर्व सिक्वेस्ट आणि कार्बन डिझम हे दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये देतो. त्याच्यामध्ये जर खोडकिडा असेल तर क्लोरो किंवा डेंटासू आपण स्पेशली त्यांना त्या ड्रिंचिंगला वापरायला लावतो. त्याच्यानंतर आपण त्यांना पोगे भरणीचा सल्ला द्यायला देतो की आता हिचं पिकअप झाला पाहिजे, तिची वाढ ही चांगली झाली पाहिजे. वाढ जर चांगली झाली तर ती निरोगी आणि चांगली वाढ जर असेल तर केळी ही सुदृढ येते. त्याच्यासाठी जी पोगे भरणी आहे, पोगे भरणीची आपण त्यांना सुरुवात करतो. सुरुवातीच्या स्टेजला आपण जसं 30-10-10 सिक्वेस्ट आणि अल्प्रोज याची पहिली पोगे भरणी घेतो. नंतरच्या पोगे भरणीमध्ये जे 13-40-13 अल्प्रोज, सिक्वेस्ट आणि मॅपासोल हे आपण घेतो. तसंच त्यांची जे डोसेस जेव्हा त्यांचे सॉईल अप्लिकेशनचे डोस संपतात त्या डोस संपल्यानंतर तर आपण त्यांना एक बॅक्टेरियांचा टप्पा देतो की आपण जे बल्क फर्टिलायझर जमिनीत टाकलंय ते बल्क फर्टिलायझर आपल्याला कसं उचलता येईल त्यासाठी आपण NPK जी बॅक्टेरिया आहे, मिक्सोजन जी आहे ते आपण देतो. की मिक्सोजनने काय होईल की त्या जे पडलेलं जी खत असेल ते उचलण्यासाठी ती मदत होते आणि ती मदत झाल्यामुळे काय होते की जी मुळं आहेत ती फास्ट ती खाद्य उचलायला लागते आणि पीक पिकअपला लागते. त्याच्यानंतर तिथून आम्ही फर्टिगेशन आता सुरुवात करतो. सर्वसाधारणपणे 3 ते 3.5 महिन्याची केळी असते तेव्हा सुरुवातीला पोगा गुंडाळत असेल नायट्रोकॉलला आपण त्यांना देतो. नायट्रोकॉल आणि सेल्बर आपण तिथून त्यांची सुरुवात करतो की आता इथं पोंगा गुंडाळतोय आपल्याला हे दिलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण वेळच्या वेळी जी पिकात डेफिशियन्सी असेल त्या डेफिशियन्सी प्रमाणे आपण त्यांना सजेस्ट करत चालतो की आपल्याला आता टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो बुंदा बनवण्यासाठी हा जो घेर आहे हा घेर बनवण्यासाठी तर आपण 1261, मॅपासोल, सिक्वेस्ट हे दिल्यानंतर त्यांचा बुंदा हा फास्ट बनतो. हे आपण रेग्युलर 2 वेळेस त्यांना 1261 रिकमेंड करतो. त्याच्यानंतर आपण जे 10-30-10 आहे ही आता कुठेतरी ग्रोथ लिमिटेड आहे. ती पिकाची ग्रोथ आपल्याला फास्ट पाहिजे त्याच्यासाठी मध्ये आपण 10-30-10 सारखं फर्टिगेशन मध्ये करत राहतो. कॅल्शियम ही केळीला खूप मोठ्या प्रमाणात लागते. कॅल्शियम मध्ये जे आपलं नायट्रोकॉल येते ते नायट्रोकॉल आपण सुरुवातीपासून म्हणजे 3.5 महिन्यापासून तर निस्वन होईपर्यंत रेग्युलर आपण कॅल्शियम हे जवळपास केळीमध्ये 25 किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट आपण ते देतो. त्याच्यासोबत जे सेल्बोर म्हणून जे आपलं बोरान जे असलेलं जे घटक असलेलं जे प्रोडक्ट आहे सेल्बोर ते आपण त्यांना प्रति महिना किंवा प्रति 25 दिवस अंतराने रेग्युलर आपण त्यांना द्यायला लावतो. तसंच एक समान निस्वन होण्यासाठी एका टायमाला जी घडव बाहेर आली पाहिजे त्याच्यासाठी जे आपण वापरतो जसं 13-045 अल्प्रोज, क्लिक FG
आणि मॅपासोल एक समान निस्वन होण्यासाठी ते आपण त्यांना देतो. एक समान निस्वन झाली की तर त्याच्याने काय होते की एक समान निस्वन झाली की त्याची हार्वेस्टिंगला त्याची जी आहे तर केळी एक सारखी येते. एक सारखी केळी येण्यासाठी आपण सर्व निस्वनला तो टप्पा देतो. त्याच्यानंतर प्रश्न असतो तो लेंथचा. याची जी लंबाई आहे केळी जी विकली जाते ही लेंथ वरती विकली जाते. ही लेंथ वाढवण्यासाठी जसं की आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे 5021 म्हणून ते बऱ्यापैकी लेंथ मध्ये काम करते. त्यासाठी आपण 5021 मध्ये रिकमेंडेशन करतो. जसं माल तयार करण्यासाठी 0050 असेल, केमॅग असेल, त्याच्यानंतर 0946 असेल, हे रेग्युलर आपण त्यांना फर्टिगेशन मधून देत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपलं एक ध्येय आहे की कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन कसं घेता येईल याच्याकडे आपला कल असतो. की उत्कृष्ट केळी आपल्याला काढता आली पाहिजे. त्याच्यासाठी लिमिटेड खर्चामध्ये आपल्याला, कारण केळीमध्ये सिच्युएशन जी असते किंवा मार्केट कमी असते किंवा जास्त असते, त्याच्यासाठी लिमिटेड खर्चामध्ये जर केळी जर आपल्याला उत्कृष्ट आणता आली आहे तर त्याच्यासाठी आपण कायम प्रयत्नशील असते. मनशा मार्केटिंग कायम प्रयत्नशील असते. केळीविषयी माहिती पाहिजे असेल तरी स्क्रीनवरती खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून मार्गदर्शन घेऊ शकतो. धन्यवाद.